तर एबीपी माझानं यवतमाळमधील कारेगाव पारधी वस्तीतील पाण्याची भीषण टंचाई आणि त्यामुळे जीवावरती उदार होऊन अत्यंत धोकादायक विहिरीमध्ये उतरून महिला कसं पाणी भरतात याचं भीषण वास्तव हे दाखवलेलं होतं। त्यानंतर यवतमाळमधील प्रशासनाला खडबडून जाग आली असून गेले 2 दिवस प्रशासनिक अधिकारी हे कमालीचे सक्रिय झालेत। यवतमाळचे उपविभागीय अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आणि त्याचबरोबर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी काल संध्याकाळी कारेगाव पारधी वस्तीला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली आहे। यामुळे त्यांनी वस्तीजवळच्या त्या धोकादायक विहिरीवरती जाऊन महिला कोणत्या स्थितीमध्ये पाणी भरतात हे देखील पाहिलंय। विशेष म्हणजे या विहिरीमधून पाणी भरताना आजवर 6 जणांचा मृत्यू झालेला असून अनेक जण हे जखमी झालेले आहेत। गावकऱ्यांनी ही सगळी परिस्थिती शासकीय अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टंचाई संदर्भामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करू असं आश्वासन दिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।